देशात बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांमुळे तरुणांमध्ये वाढत असलेला रोष आता एका वेगळ्याच स्वरूपात समोर येत आहे. आम्हाला झुरळ समजलं जात आहे, मग आम्ही झुरळच होऊ. ही फक्त एक घोषणा नाही, तर हजारो तरुणांच्या असंतोषाची भाषा बनली आहे. सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP आता दिल्लीच्या जंतर मंतर पर्यंत पोहोचली आहे. हजारो विद्यार्थी, तरुण, व्यावसायिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या हातात फुले आहेत, चेहऱ्यावर कॉकरोचचे मास्क आहेत आणि एकच मागणी आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पण नेमकी ही कॉकरोच जनता पार्टी आहे तरी काय? तिची सुरुवात कशी झाली आणि आज देशभरातील लाखो तरुण या चळवळीशी का जोडले जात आहेत? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती पुंडलिक लोकरे आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज. कॉकरोच जनता पार्टी हा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नाही. ही एक ऑनलाईन व्यंगात्मक आणि सामाजिक चळवळ आहे, जी देशातील बेरोजगार, विद्यार्थी आणि व्यवस्थेविरोधात नाराज असलेल्या तरुणांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहे. या चळवळीची सुरुवात एका वादग्रस्त वक्तव्यावर झाली. एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी काही बेरोजगार तरुणांबाबत कथितपणे कॉकरोच म्हणजे झुरळ असा उल्लेख केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. याच वक्तव्याच्या निषेधार्थ अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेणारे राजकीय रणनीतिकार अभिजित दिपके यांनी उपरोधात्मक पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीची संकल्पना मांडली. सुरुवातीला ही फक्त इंटरनेटवरील एक मजेशीर कल्पना होती, मात्र काही दिवसातच हजारो तरुणांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आणि ती एक मोठी डिजिटल चळवळ बनली. या पक्षाच्या सदस्य बनण्याच्या ठेवलेल्या अटीही तितक्याच अनोख्या आहेत. तुम्ही बेरोजगार आणि आळशी असावेत, तुम्ही 24 तास ऑनलाईन सक्रिय असावेत आणि सरकार विरोधातील राग व्यावसायिक पद्धतीने व्यक्त करता आला पाहिजे. हे सर्व विनोदी वाटत असलं तरी त्यामागे व्यवस्थेवर केलेली तीक्ष्ण टीका स्पष्टपणे दिसून येते. मात्र CJP फक्त व्यंगापुरती मर्यादित नाही, त्यांनी काही गंभीर मागण्याही मांडल्या आहेत. त्यामध्ये निवृत्त मुख्य न्यायमूर्तींना राज्यसभेचे पद देऊ नये, पक्षांतर करणाऱ्या आमदार खासदारांवर 20 वर्षाची निवडणूक बंदी असावी, महिलांना 50% राजकीय आरक्षण द्यावे आणि निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या. दरम्यान 2026 मधील नीट UG पेपरफुटी प्रकरण आणि CBSEच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रकरणातील कथित अनियमितांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढलाय. याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या जंतर मंतर येथे CJPने मोठे आंदोलन आयोजित केले. या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अभिजित दिपके यांनी केले. हजारो विद्यार्थी, तरुण, व्यावसायिक आणि पालक या आंदोलनात सहभागी झाले. CJPने सोशल मीडियावर स्पष्टपणे सांगितले की आमचा एकमेव अजेंडा म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या आंदोलनाला आणखी मोठे महत्व मिळाले ते लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनामुळे. सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की हा फक्त प्रश्न पेपर फुटीचा नाही, तर गेल्या अनेक दशकांपासून देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर समस्यांचा आहे. त्यांनी म्हटले की जर इतक्या मोठ्या प्रमाणावर चुका होत असतील तर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जंतर मंतर येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, तरीही शेकडो विद्यार्थी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवत होते. राजकीय विश्लेषकांच्या मते कॉकरोच जनता पार्टी ही सध्या पारंपरिक राजकारणाला पर्याय नसली तरी ती देशातील तरुणांच्या मनातील असंतोष, निराशा आणि व्यवस्थेबद्दलचा अविश्वास अधोरेखित करणारी एक महत्त्वाची चळवळ ठरत आहे. मीम्स पासून सुरू झालेला हा प्रवास आता रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होत आहे, देशातील तरुणांचा हा संताप केवळ सोशल मीडिया पुरता मर्यादित राहणार का, की भविष्यात तो भारतीय राजकारणात एखादा मोठा बदल घडवून आणू शकतो? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. यावर तुमचं काय मत हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.